नमस्कार. मी माधव सुरवसे. आज आपणाला अर्थशास्त्र या विषयातील अर्थव्यवस्था म्हणजे काय या घटकाविषयी माहिती मिळवायची आहे. विद्यार्थी मित्रहो, परीक्षा कोणतीही असू द्या, म्हणजे UPSCची परीक्षा असू द्या, MPSCची परीक्षा असू द्या, MPSCमध्ये राज्यसेवा असू द्या किंवा संयुक्त पूर्व मुख्य परीक्षा असू द्या, या घटकाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून तसा पाहिला तर अर्थशास्त्र हा विषय अवघड वाटतो, अभ्यासाला थोडासा किचकट वाटतो. पण आता काळजी करायचं नाही, कारण अर्थशास्त्र सोप्या साध्या भाषेमध्ये आपणाला शिकायचं आहे. अर्थव्यवस्था हा जो घटक आहे, यातला जो पहिला घटक आपण विचारात घेणार आहोत तो म्हणजे अर्थशास्त्राच्या अर्थव्यवस्थेच्या मूलभूत संकल्पना. हा घटक आपण विचारात घेतला तरच अर्थशास्त्रामधील पुढील घटकाचा अभ्यास आपल्याला करणं सोपं जाईल. जर आपल्याला अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना समजल्या नाहीत तर पुढच्या अर्थशास्त्राचे घटक वाचून आपणाला काहीही कळणार नाही. त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही काळजीपूर्वक लक्ष ठेवून ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्यामुळे अर्थशास्त्राची बेसिक माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल. चला तर मग आज आपण अर्थव्यवस्था या घटकाला सुरुवात करू. आणि एक विशेष बाब मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजपासून आपणाला अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र किंवा तुम्ही जसं म्हणतात इकॉनॉमी या घटकाचा चॅप्टर बाय चॅप्टर अभ्यास आपणाला करायचा आहे. आज हा पहिला चॅप्टर आपण विचारात घेणार आहोत, तसा तो शेवटपर्यंत घ्यायचा आहे. मग महाराष्ट्रामधले कोळंबे सरांचं भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबे सरांचं पुस्तक असेल, त्याच्यानंतर आपल्याकडं इंडियन इकॉनॉमी हे पुस्तक असेल किंवा डिसले सरांचं पुस्तक असेल, अभिजित राठोड सरांचं पुस्तक असेल, या सगळ्याचा विचार आपणाला या घटकामधून करायचा आहे. याचा अभ्यास अगोदर मी केलेला आहे आणि तुमच्यासाठी शॉर्ट्स नोट्स तयार करून मी या ठिकाणी दिलेले आहे. तर माझी इच्छा आहे तुम्ही सर्वांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि तुमच्याबरोबर इतरांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करावा. आता इतर चर्चा न करता आपण आपल्या घटकाला सुरुवात करूया, जे की अर्थव्यवस्था मूलभूत संकल्पना. मग आता अर्थव्यवस्थेची संकल्पना पाहत असताना आपणाला अगोदर पाहावं लागेल की अर्थव्यवस्था म्हणजे काय. विद्यार्थी मित्रहो, मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. समाजामध्ये वावरत असतो. तो समाजाशिवाय तो जगू शकत नाही. आणि समाज हा कोणताही असू द्या, विकसित राष्ट्रातला समाज असू द्या किंवा विकसनशील असू द्या किंवा अविकसित असू द्या, कोणत्याही देशाचा, कोणत्याही राष्ट्राचा, कोणत्याही शहराचा हा जर आपण विभागणी केली तर आपल्याला प्रामुख्याने त्या शहरात 4 प्रकारचे व्यवसाय चालू असलेले दिसतात. मग त्याच्यामध्ये नंबर 1चा व्यवसाय आहे तो म्हणजे उत्पादन. बघा, नंबर 1चा व्यवसाय काय असणार आहे? उत्पादन. त्याच्यानंतर उत्पादन केलेल्या मालाची आपल्याला काय करावं लागेल? विक्री करावं लागेल, विभाजन करावं लागेल आणि त्यातनं मग प्रत्येकाला काहीतरी फायदा मिळणार आहे. विनिमय काहीतरी देऊन आपल्याला त्याचा वापर करावा लागलेला आहे, ज्याला की विनिमय म्हणण्यात आलेला आहे. आणि उत्पादन केलेल्या घटकाचं विभाजन झाल्याच्या नंतर ते आपण एक्सचेंज केलेलं आहे, म्हणजे आपल्याकडचा वस्तू किंवा आपल्याकडचा पैसा देऊन ती वस्तू खरेदी केलेली आहे आणि शेवटी आपण काय करत असतो? त्याचा उपभोग घेत असतो. म्हणजे बघा, एखाद्या देशामध्ये किंवा राष्ट्रामध्ये या 4च प्रकारच्या क्रिया प्रामुख्याने चालत असतात. याला आपण अर्थव्यवस्थाही म्हणू शकतो, याला आपण व्यापारही म्हणू शकतो, कारण व्यापार सुद्धा आपल्याला या 4 घटकाच्या आजूबाजूलाच फिरत असलेला दिसत असतो. म्हणजे एखाद्या वस्तूचे कारखानदार काय करतील? उत्पादन करतील. ते उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमाची ते मदत घेतील आणि मग ते ज्या माध्यमाद्वारे समाजामध्ये त्या वस्तू येतील, वेगवेगळ्या रिटेलरकडच्या वस्तू येतील, त्या रिटेलरकडून तुम्ही आम्ही आमच्यासारखे सामान्य माणसं खरेदी करतील आणि त्याच्या बदल्यात आपल्याला काय करावं लागेल? मोबदला द्यावा लागेल. आणि मग मोबदला झाल्याच्या नंतर प्रत्यक्ष ती वस्तू आपण उपयोगात आणत असतो, म्हणजे त्या वस्तूचा आपण उपभोग घेत असतो, असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. म्हणजे आर्थिक व्यवहार ही संकल्पना तुम्हाला या ठिकाणी समजेल. काय आहे इकॉनॉमिक्स ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. मग आता काय सांगा बरं, इकॉनॉमिक्स ॲक्टिव्हिटी म्हणजे काय आहे? तर कोणत्याही देशात, कोणत्याही राष्ट्रात ह्या 4 क्रियाशी संबंधित असलेला जो व्यवहार आहे त्याला आपण इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणू.
आणि हे चार संबंधित व्यवहार ज्या पद्धतीने चालतात किंवा ज्याला संबंधित चालतात त्याला आपण इकॉनॉमी म्हणतो. आपण आलं का लक्षात? अर्थव्यवस्था म्हणजे काय आहे? अर्थव्यवस्था म्हणजे उत्पादन, विभाजन, विनिमय, उपभोग या घटकांचा विचार करून किंवा या घटकाचा विचार त्यामध्ये केला जातो किंवा ज्यामध्ये केला जातो त्याला अर्थव्यवस्था असे म्हणतात. मग अर्थव्यवस्था एखाद्या गावामध्ये असू शकते, एखाद्या राष्ट्रामध्ये असू शकते किंवा दोन मित्रांमध्ये सुद्धा अर्थव्यवस्था ही चालू असते. म्हणजे उत्पादन घेतलं जातं, विभाजन केलं जातं, विनिमय केलं जातं आणि उपभोग केलं जातं. आता यापेक्षाही अधिक समजावून आपल्याला पुढच्या काही स्लाइड्सवर अर्थव्यवस्था म्हणजे काय हे प्रामुख्याने कळेल. मग आता अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण करत असताना आपल्याला अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणकोणते पडतात याचा विचार करावा लागेल. म्हणजे आपल्याला प्रामुख्याने कळून येईल की अर्थव्यवस्था म्हणजे काय आहे. अर्थव्यवस्थेचे प्रामुख्याने दोन प्रकार पाडता येतील आपल्याला. पहिला प्रकार आहे तो म्हणजे उत्पादन साधनाच्या मालकीनुसार. बघा काय आहे? उत्पादन म्हणजे वस्तूचे उत्पादन करायचं आहे आणि वस्तू उत्पादन करणारे जे साधने आहेत, उदाहरणार्थ आपण आता काय करूया, कारखान्याचा विचार करूया. कारखाना, आता कारखान्याचा विचार करत असताना कारखाना कोणाच्या मालकीचा आहे त्याच्यानुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार पडतात. आणि अर्थव्यवस्थेचा दुसरा प्रकार आहे जे की विकासाच्या अवस्थेनुसार, म्हणजे त्या देशाचा विकास कशा पद्धतीनं झालेला आहे का झालाच नाही याच्यानुसार सुद्धा आपणाला अर्थव्यवस्थेचे प्रकार पाडता येतात. आता या उत्पादनाच्या साधनाच्या मालकीनुसार जर पाहायचं असलं तर प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. एक भांडवली अर्थव्यवस्था, म्हणजे उत्पादन साधनाच्या मालकीनुसार पहिला प्रकार पडतो तो म्हणजे भांडवली अर्थव्यवस्था. दुसरा प्रकार पडतो तो म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरा प्रकार पडतो तो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. मित्रांनो, या उत्पादन साधनाच्या मालकीनुसार प्रामुख्याने हे आपल्याला तीन प्रकार पाडता येतील. आणि विकासाच्या अवस्थेनुसार पहिला प्रकार पाडता येईल आपल्याला जे की विकसित अर्थव्यवस्था आहे. दुसरा प्रकार पाडता येईल आपल्याला जे विकसनशील अर्थव्यवस्था आहे. आता तिसरा एक प्रकार होता ज्याला की अविकसित अर्थव्यवस्था म्हणावा लागेल. जगातील किंवा बरेच देश असे आहेत जे की विकसित अर्थव्यवस्थेमध्ये मोडतात. भारतासारखा देश विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये मोडत असतो आणि आफ्रिकेसारखे अनेक देश आहेत जे की अविकसित अर्थव्यवस्थामध्ये मोडत असतात. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे अर्थव्यवस्थेचे प्रकार आपल्याला दोन पद्धतीने पाडता येतील. उत्पादन साधनाच्या मालकीनुसार या घटकाचा विचार केला तर भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था. आणि विकासाच्या अवस्थेनुसार जर विचार करायचा झाला तर विकसित अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था, अविकसित अर्थव्यवस्था अशा आपल्याला याचे प्रकार पाडता येईल किंवा असं वर्गीकरण आपल्याला करता येईल. तर आता याच्या एका एका प्रकारचा आपण काय करू, सविस्तर अभ्यास करू म्हणजे तुमच्या लक्षात अधिक प्रमाणे येईल. मग आता पहिल्या सुरूला आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय हे पाहावं लागेल, ज्याला आपण कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असे म्हणतो. भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय आहे? ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने, कारण हा प्रकारच उत्पादनाच्या साधनाच्या मालकीनुसार आहे, उत्पादनाची साधने खाजगी मालकीचे असतात. बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने खाजगी मालकीचे असतात. अतिशय महत्त्वाचं आहे. वेळोवेळी किंवा बऱ्याच वेळेस MPSC मध्ये याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय आहे. तर अशा अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने खाजगी मालकीचे असतात व उत्पादन देखील खाजगीच भांडवलदारामार्फत केले जाते. म्हणजे बघा, उत्पादनाची साधने खाजगी व्यक्तीकडे असतात, त्याचबरोबर उत्पादन सुद्धा काय केलं जातं, खाजगी भांडवलदारामार्फतच केलं जातं. अशा अर्थव्यवस्थेला काय म्हणण्यात आलेलं आहे? भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणण्यात आलेलं आहे. मग अशा अर्थव्यवस्थेचे काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहता येतील का? हो, येतील आपल्याला. मग त्याच्यामध्ये बघा, खाजगी मालकी असणाऱ्या ह्याच्यामध्ये उद्योगधंद्याचे किंवा उद्योजकाला काय देण्यात स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. ग्राहकाचे सार्वभौमत्व जपण्यात आलेलं आहे. अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धा निर्माण केले जातात आणि अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये किंमत ठरवण्याची यंत्रणा ही खाजगी व्यक्तीकडे असते. आता या एका एका घटकाचा जर आपल्याला विचार करायचा झाला तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी मालकी ही काय झाली जाते? खाजगी व्यक्तीच्या हातामध्ये असते. म्हणजे उत्पादनाचे जे साधने आहेत
ते खाजगी व्यक्तीकडे असतात. त्या म्हणजे खाजगी लोकांचा हक्क अशा अर्थव्यवस्थेमध्ये असतो. मग आता एखाद्या व्यक्तीने कोणता उद्योग करायचा हे सर्वस्वी त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. म्हणजे त्यांना ते पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलेलं असतं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय करण्यात आलेलं आहे, कोणत्याही व्यक्तीने कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य पूर्णतया त्या व्यक्तीवर आधारित असतं. नुसतं त्या व्यक्तीचा विचार करून जमणार नाही, भांडवलदाराचाच विचार करून जमणार नाही, तर ग्राहकाचा सुद्धा विचार करावा लागेल. आता ग्राहक या अशा बाजारपेठेमध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये हे सार्वभौम राहतात. म्हणजे मला जी वस्तू पाहिजे तीच वस्तू मी घेणार. आणि ज्यावेळेस समाजातली व्यक्ती एखाद्या वस्तूकडे कल जास्त वाढत असेल, अशा वेळेस ते खाजगी व्यक्ती काय करतील, कारखानदारी काय करतील, तशाच वस्तू निर्माण करू शकतील. म्हणजे थोडक्यात काय हो, ग्राहकाच्या सार्वभौमत्वाला अशा अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्व देण्यात आलेलं आहे, असं आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. मग आता बघा, बाजारपेठेमध्ये एकच उत्पादक राहणार आहे का? नाही. तर त्याच वस्तूला उत्पादन करणारा दुसरा एक व्यक्ती आहे. आता उदाहरणात पाहू बघा, अमेझॉनचा विचार करू आपण. वितरक कंपनी येत या. मग आता अमेझॉनवर आपल्याला एकेका वस्तूच्या पाठीमागं बरीच सूट दिली जाते. तसं फ्लिपकार्ट बी त्यांना स्पर्धा देण्यात आलेला आहे. म्हणजे फ्लिपकार्ट, अमेझॉन याची तुलना केली, किंवा आता आपण एखाद्या सॅमसंग टीव्हीचं उदाहरण घेऊया बघा. सॅमसंग टीव्ही निर्माण केली, ही सॅमसंगची टीव्ही आपल्याला अधिक महाग मिळते. मग आता ती ज्या लोकांना परवडत नाही ते मग काय करतील, बाजारात उपलब्ध असलेल्या इतर स्वस्त वस्तू खरेदी करण्याकडे त्यांचा कल जाईल. म्हणजे थोडक्यात काय आहे, एखाद्या वस्तूच्या निर्मितीमागे वस्तू त्याच पद्धतीची असणार आहे, पण त्या पद्धतीमध्ये स्पर्धा निर्माण झाल्यामुळे ग्राहकाला ती त्याच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीची मिळू शकते. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धा निर्माण झालेली असते, स्पर्धेचे प्राबल्य निर्माण झालेले असते, म्हणून अधिकाधिक ग्राहकाचा फायदा अशा अर्थव्यवस्थेमध्ये मिळत असतो. आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. आता बघा, प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर बाजारपेठेमध्ये जर कोणती गोष्ट असेल ती म्हणजे त्या वस्तूची किंमत. एखाद्या वस्तूची किंमत जर जास्त ठेवण्यात आलेली असेल तर ती वस्तू कमी प्रमाणात विकली जाते. एखाद्या वस्तूची किंमत स्वस्त असेल तर ती वस्तू जास्त किमतीला म्हणजे जास्त प्रमाणात घेतली जाते. म्हणजे याला सिद्धांत कोणता लागू शकतो, तर मागणी आणि पुरवठा. मग आता एखाद्या वस्तूची किंमत कशावर अवलंबून आहे, तर त्या वस्तूची मागणी कशा पद्धतीची आहे. मागणी जास्त तर वस्तूची किंमत जास्त, मागणी कमी वस्तूची किंमत कमी. पुरवठावर सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. एखाद्या वस्तूचा पुरवठा का अधिक असेल तर काय असणार आहे, किमती हे कमी मुबलक प्रमाणात आहे, त्याला पर्याय उपलब्ध असणार आहेत, म्हणून आपल्याला त्यावर सुद्धा विचार करावा लागेल. महत्त्वाचं काय हो, अशा अर्थव्यवस्थेमध्ये नफा, प्रॉफिट हे फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या अशा अर्थव्यवस्थेत जगात सध्यामध्ये मोठ्या प्रमाणात या अर्थव्यवस्था वाढत असलेल्या दिसत आहेत. आता या भांडवलशाही अर्थव्यवस्थेला आणखीन एका नावानं ओळखलं जातं, ज्याला मुक्त अर्थव्यवस्था म्हणू आपण, फ्री इकॉनॉमी. बघा, मागील वर्षामध्ये, काही वर्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, फ्री इकॉनॉमी कोणत्या अर्थव्यवस्थेला म्हणतात, तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेला. आता आणखीन एक शब्द आहे याला, लेसेफेअर. लेसेफेअर म्हणजे काय आहे, हस्तक्षेप विरहित. सरकारचा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप राहत नाही, म्हणून याला लेसेफेअर इकॉनॉमी असं म्हटलेले जाते. म्हणजे या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था, लेसेफेअर अर्थव्यवस्था, या सगळ्याचा अर्थ आपणाला एकच काढावा लागेल. म्हणजे थोडक्यात काय आहे, आता तुमच्या भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय हे लक्षात आलेलं आहे. आता मग दुसरी अर्थव्यवस्था आहे जी की समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्था ही पूर्णपणे भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या विरोधात आहे, म्हणजे विरोध बाजू म्हणू आपण. नेमकं समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय असणार आहे बघा, उत्पादनाची साधने. बघा, आपण तिथं सुद्धा विचार केलतो, उत्पादनाची साधने सरकारी किंवा सार्वजनिक मालकीची असतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण काय विचार केलेला होता, उत्पादनाची साधने खाजगी व्यक्तीच्या हातात असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे, उत्पादनाची साधने सरकारकडे असतात किंवा सार्वजनिक मालकीचे असतात, असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन देखील सरकारच करेल आणि विभाजन सुद्धा सरकारच करेल. अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेला आपण काय करतो, समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतो. मग असे काही
या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहेत का? तर हो. जसं आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य पाहिले तसं समाजवादी अर्थव्यवस्थेचे सुद्धा वैशिष्ट्य आहे. मग आता 1 नंबरला जर विचार केलं तर इथं सामाजिक कल्याण, समाजाचं कल्याण हे फार महत्वाचं आहे. अशा अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचाच निर्णय अंतिम ठरतो हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि सरकार अशा अर्थव्यवस्थेमधून काय करतो? सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा विचार करत असतो. त्याचबरोबर सरकारला अशा अर्थव्यवस्था निर्माण करत असताना आर्थिक नियोजनाची गरज भासते आणि आर्थिक नियोजनासाठी सरकारने पंचवार्षिक योजना असो किंवा आता नीती आयोग असो अशा संस्था स्थापून त्यांच्या मार्फत त्यांना आर्थिक नियोजन साधावं लागतं. आता या वैशिष्ट्याचा जर विचार करायचा झालं तर एकेका घटकाचा आपल्याला विचार करावा लागेल आणि तो म्हणजे 1 नंबरचा विचार करू, सामाजिक कल्याण. आता या वैशिष्ट्याचा विचार करत असताना समाज हित हेच सरकारचं फार महत्वाचं लक्ष असतं, नफा नाही. बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये नफा महत्वाचा होता, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये नफ्याला तेवढी किंमत राहत नाही. तर किंमत कशाला असते? समाज हित, समाजाच्या लोकांचं हित करणे हेच महत्वाचं असतं असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आता अशा अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा निर्णय हा अंतिम असतो. अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेला सरकारचाच निर्णय काय असतो? अंतिम असतो. म्हणजे वस्तूच्या किमती काय असतील कोण ठरवतं? सरकार ठरवतं. विक्री व्यवस्था कशा प्रकारची असेल कोण ठरवतं? सरकार ठरवतं. म्हणजे थोडक्यात काय, समाजामधली असलेली आर्थिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न सरकारमार्फत केला जातो. म्हणजेच समाजामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचं काम सरकार करत असतं असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. मग या सगळ्या नियोजनासाठी सरकारला काय करावं लागतं? पंचवार्षिक योजनाचा निर्णय घ्यावा लागतात. जसं की बघा, आतापर्यंत आपण 12 पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी केलेली आहे. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्याच्या नंतर त्यांनी पंचवार्षिक नियोजनाला ही रद्द करून त्या ठिकाणी आता काय केलेली आहे तर नीती आयोगाची स्थापना केलेली आहे आणि नीती आयोगामार्फत काय केलं चाललेलं आहे? या आर्थिक नियोजनाचा सांभाळ केला चाललेला आहे असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये फायदे जरी जास्त असले तरी दोष मात्र या अर्थव्यवस्थेमध्ये असलेला आपल्याला दिसतो. इथं व्यक्तीच्या स्वातंत्र्याला अधिक महत्त्व नाही. म्हणजे मला माझ्या स्वातंत्र्यानुसार वस्तू खरेदी करता येत नाहीत किंवा व्यवसाय तयार करता येत नाही. म्हणजे सरकारी यंत्रणेवर ही काय आहे? अर्थव्यवस्था डिपेंड आहे. पण सरकारची यंत्रणा ही कुचकामी स्वरूपाची आहे असं म्हणावं लागेल. कारण सरकारचे लोक पूर्ण क्षमतेने काम करतील किंवा सरकारचा फायदा करून देतील किंवा जनतेचं कल्याण साधतील असं म्हणणं चुकीचं ठरेल. म्हणून या समाजवादी अर्थव्यवस्थामध्ये आपणाला अशा पद्धतीने विचार करावा लागेल. आता भारताचा जर विचार करायचा झाला तर आपण लहानपणापासून बघत आलेलं आहे, भारताने समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. आता 1991 पूर्वी आपण समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होता, पण आताही आपण काय केलेलं आहे? मुक्त अर्थव्यवस्थेकडे आपण सरकलेलो आहोत असं आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. मग आता कोण राहिलेलं आहे? 1991 पूर्वी रशिया सुद्धा काय होता? समाजवादी अर्थव्यवस्थेचाच होता. आता बघा, चीन आणि क्युबा आणखीनही समाजवादी अर्थव्यवस्थेमध्येच ते आहेत. म्हणजे सरकारचीच मालकी अर्थव्यवस्थेवर असणार आहे, उत्पादनाच्या साधनावर सरकारचीच मालकी असणार आहे. भारतानं मात्र आता समाजवादी अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे प्रवास चालू केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आता तिसरी आणि महत्वाची अर्थव्यवस्था आहे, तिला आपण मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतो. काय म्हणतो? मिश्र अर्थव्यवस्था, मिक्सड इकॉनॉमी असे म्हणतो, लक्षात घ्या. मग आता मिक्सड इकॉनॉमी किंवा मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था पाहिली, समाजवादी अर्थव्यवस्था पाहिली. अशा प्रकारच्या म्हणजे आता मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय केलेलं आहे? भांडवलशाहीचाही समावेश केलेला आहे आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचा सुद्धा समावेश केलेला आहे. आणि या दोन्ही अर्थव्यवस्थेमधले दोष टाळून, बघा, जशाच्या तशा लागू केलेली जागा नाही, यातले दोष टाळून चांगल्या गुणाचा समावेश करून एक समन्वय साधणारी अर्थव्यवस्था आम्ही निर्माण केलेली आहे, तिला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतो. म्हणजे बघा, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजेच मिक्सड इकॉनॉमी, याच्यामध्ये भांडवलशाहीतले चांगले गुण घेण्यात आलेले आहेत, समाजवादीमधले चांगले गुण घेण्यात आलेले आहेत आणि या दोघांची मिळून ही मिश्र अर्थव्यवस्था या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे दोन्हीही अर्थव्यवस्थेचे सह अस्तित्व तुम्हाला कुठं पाहायला मिळत आहे? या
मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळत आहे, असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1947 नंतर आपण अशा अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होता. मिश्र अर्थव्यवस्थेचा आपण स्वीकार केलेला आहे. म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्या आत्तापर्यंत आपण काय केलेलं आहे, मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे, असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. पण 1991च्या नंतर ज्या वेळेस आमच्या देशामध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागलेले होते, खाजगीकरणाचे वारे वाहू लागलेले होते, खाऊजा धोरण स्वीकारण्यात आलेलं होतं, तेव्हापासून मात्र आपण मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे आता वळलेलो आहोत. म्हणजे भारताने सुद्धा मिश्र अर्थव्यवस्थेचा आता काय केलेला आहे, त्याग केलेला आहे असं म्हणावं लागेल. आता बघू विकासाच्या अवस्थेनुसार. आतापर्यंत आपण काय पाहिलं, मालकीच्या आधारावर पाहिलं. आता विकासाच्या अवस्थेनुसार या अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहावं लागेल आपल्याला, जे की आपल्याला प्रामुख्याने 3 सांगता येईल, पण प्रामुख्याने 2च पद्धतीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागेल, कारण वारंवार परीक्षेमध्ये या 2 अर्थव्यवस्थेवर प्रश्न विचारण्यात येत आहेत. मग आता विकासाच्या अवस्थेनुसार जर विचार करायचं झालं तर पहिली आहे ती म्हणजे विकसित अर्थव्यवस्था. काय अर्थव्यवस्था? विकसित अर्थव्यवस्था. आणि दुसरी आहे विकसनशील अर्थव्यवस्था. म्हणजे डेव्हलप्ड इकॉनॉमी आणि डेव्हलपिंग इकॉनॉमी असे आपल्याला 2 प्रकार पाडावं लागेल. मग आता डेव्हलप्ड म्हणजे ज्याला विकसित अर्थव्यवस्था म्हणू, त्या देशाचा जर विचार करायचा असेल, म्हणजे उदाहरणार्थ बघा USA आहे, अमेरिका आहे, जपान आहे, जर्मनी आहे, या देशाकडे जर आपल्याला पाहिलं तर त्या देशात दरडोई उत्पन्न काय असणार आहे, जास्त असणार आहे, असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. औद्योगिकरण आणि शहरीकरण हे मोठ्या प्रमाणात तिथं झालेलं आपल्याला आढळेल. आणि त्याचबरोबर साक्षरतेचं प्रमाण काय असणार आहे, जास्त असणार आहे, उच्च असणार आहे. हे सगळे लक्षणं कोणाचे आहेत, विकसित अर्थव्यवस्थेचे आहेत, असं आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. मग आता विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे काय आहे, त्या देशातील लोकांचं दरडोई उत्पन्न काय असणार आहे, अल्प असणार आहे. उदाहरणार्थ भारताचा जर विचार करायचा झाला, भारत असेल, पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, आपल्या आजूबाजूचे जे देश आहेत ते सगळे कशामध्ये पडतात हो, विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये पडतात. म्हणजे आमचं दरडोई उत्पन्न काय आहे हो, अल्प आहे, असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आणि आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वाधिक जास्त प्राबल्य कुणाचं असणार आहे, तर कृषीचा असणार आहे. आणि लोकसंख्या वाढीचा दर याचा जर विचार करायचा असला तर हा मोठ्या प्रमाणात असलेला आपल्याला दिसतो. आणि हे सगळे लक्षणं आमच्या भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रकारामध्ये आहेत. म्हणून आपण भारताला जर विकसनशील देशाची अर्थव्यवस्था असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे विकासाच्या अवस्थेनुसार विकसित अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था आणि तिसरा एक प्रकार आहे जे अविकसित अर्थव्यवस्था. ज्या देशाचा कसलाही विकास झालेला नाही त्या देशाला त्या अविकसित अर्थव्यवस्थेच्या प्रकारामध्ये मोडले जाते, असं आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. आता बघू अर्थव्यवस्था पाहिली आपण. अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थेची मालकीनुसार आणि अर्थव्यवस्थेच्या विकासानुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहिले. आता अर्थव्यवस्थेचे क्षेत्रे कोणते आहेत महत्वाचे याचा विचार करावा लागेल. म्हणजे एखाद्या देशामध्ये कोणत्या क्षेत्रानुसार हा त्या देशामध्ये सर्वाधिक पसरलेला व्यवसाय आहे हे पाहावं लागेल. मग अर्थव्यवस्थेचे क्षेत्रे पाहत असताना आपणाला व्यवसायानुसार पाहावं लागेल. व्यवसायानुसार पाहत असताना आपणाला सर्वप्रथम तर विचार करता येईल प्राथमिक क्षेत्र, प्रायमरी सेक्टर, द्वितीय क्षेत्र, सेकंडरी सेक्टर, तृतीय क्षेत्र, टर्शरी क्षेत्र, चतुर्थ क्षेत्र, क्वार्टनरी क्षेत्र आणि पंचम क्षेत्र, क्वायनरी क्षेत्र, अशा पद्धतीचे 5 प्रकार आपणाला या व्यवसायानुसार पाडता येतील. म्हणजे नंबर 1 कोणता आहे, प्राथमिक, नंबर 2 द्वितीय, नंबर 3 तृतीय, चतुर्थ आणि पंचम, अशा पद्धतीचा विचार आपणाला या अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये करावं लागेल. आता एका क्षेत्राची माहिती आपणाला घेता येतील. मग त्याच्यामध्ये प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय आहे, ज्याला आपण प्रायमरी क्षेत्र म्हटलेलं आहे, ते नेमकं काय आहे याचा विचार करावा लागेल. ज्या क्षेत्राचा म्हणजे जे क्षेत्र नैसर्गिक साधन संपत्तीशी संबंधित आहे. बघा प्राथमिक क्षेत्र कुणाला म्हणण्यात आलेलं आहे, नैसर्गिक साधन सामग्रीशी संबंधित असलेली जी अर्थव्यवस्था आहे किंवा त्याला प्राथमिक सेक्टर किंवा प्रायमरी सेक्टर असं म्हणण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ याला कृषी आणि संलग्न क्षेत्र असे म्हणतात. प्राथमिक क्षेत्रालाच कृषी आणि संलग्न क्षेत्र असे देखील म्हणतात. मग आता उदाहरणार्थ जर याचा समावेशच बघायचा झाला, कृषी आहे, पशुसंवर्धन आहे,
मत्स्य व्यवसाय आहे, खाणकाम आहे. म्हणजे प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणकोणते कार्य येतात पहा. कृषी क्षेत्राशी संबंधित असलेले कार्य, पशुसंवर्धनाशी संबंधित असलेले कार्य, मत्स्यपालन या संबंधित असलेले, खाणकामीच्या संबंधित असलेले सर्व कार्य कशामध्ये येतात? प्राथमिक क्षेत्राशी येतात. मग आता द्वितीय क्षेत्र म्हणजे काय आहे? सेकंडरी सेक्टर म्हणजे काय आहे? प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त होणाऱ्या वस्तूवर प्रक्रिया ज्यामध्ये केल्या जातात त्याला द्वितीय क्षेत्र म्हटले जातात. उदाहरणार्थ आपण कारखान्याचा विचार करू. कारखाना, आता कारखाना काय करतो? कृषीमधून जे रॉ मटेरियल तयार होतं त्याचं ते पक्क्या वस्तूमध्ये रूपांतरित करीत असतात. उदाहरणार्थ बघा, आता जर आपण कृषीमध्ये कापूस आपण पिकवला, काय पिकवला? कापूस. तर कापसावर प्रक्रिया करून कपडे तयार करण्याचं काम कोण करतात? तर कारखानदार करतात. म्हणून कारखाने द्वितीय क्षेत्राचा भाग बनतात असं म्हणावं लागेल. आणि यालाच आपल्याला उद्योग क्षेत्र असे सुद्धा म्हणता येईल. द्वितीय क्षेत्राला काय म्हणता येईल आपल्याला? उद्योग क्षेत्राचा समावेश असलेले क्षेत्र असे म्हणावं लागेल. मग याच्यामध्ये कोणकोणते व्यवसाय येतात? तर कारखानदारी येते, विनिर्माण येणार आहे, बांधकाम येणार आहे, वीज निर्मिती येणार आहे. हे सगळे व्यवसाय कसे असतात? तर द्वितीय क्षेत्राशी. तृतीय क्षेत्राचा विचार करत असताना आपल्याला ट्रेशरी सेक्टर, सेवा क्षेत्र म्हणून सुद्धा याचा उल्लेख करावा लागेल. कसा उल्लेख करावा लागेल? सेवा क्षेत्र म्हणून याचा उल्लेख करावा लागेल. मग आता सेवा क्षेत्रामध्ये काय आहे बघा, प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रांना पूरक सेवा देणे. काय आहे? प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रांना पूरक सेवा देण्याचं काम कोण करतं? हा तृतीय क्षेत्र करत असतं असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. मग आता सेवा क्षेत्रामध्ये विविध सेवांचा समावेश करण्यात आलेला आहे. मग आता उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर व्यापार हा काय असतो? प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्राला अनुसर असतो. वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा ज्या असतात त्या सुद्धा आपल्याला याचंच उदाहरण घ्यावं लागेल. संरक्षण आणि प्रशासन, आता बघा, समाजातील व्यक्तीचं संरक्षण करणे, त्यांच्या संदर्भामध्ये प्रशासन चालवणे. दुसरा विचार केला तर बँकिंग आणि विमा सेवा आहेत. समाजातल्या व्यक्तीसाठी बँकिंग सुविधा निर्माण करण्यात आलेली आहेत, त्या सुविधेचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्या असलेल्या सेवा किंवा सामाजिक सेवा या सगळ्याचा विचार आपल्याला कुठं करावा लागेल? तृतीय क्षेत्रामध्ये करावा लागेल. व्यापार, वाहतूक आणि दळणवळण, संरक्षण आणि प्रशासन, बँकिंग आणि विमा, व्यावसायिक आणि सामाजिक सेवा याचा समावेश आपल्याला कुठं करावा लागेल? या तृतीय क्षेत्रामध्ये करावा लागेल. चतुर्थ क्षेत्र, बौद्धिक क्षमतेचा वापर याच्यामध्ये केला जातो. बौद्धिक क्षमतेचा वापर याच्यामध्ये केला जातो. कशामध्ये वापर केला जातो? चतुर्थ क्षेत्रामध्ये केला जातो. विशेषीकृत ज्ञान यावर भर या चतुर्थ क्षेत्रामध्ये केला जातो किंवा तांत्रिक कौशल्य याचा सुद्धा विचार या चतुर्थ क्षेत्रामध्ये केला जातो. मग आता या सगळ्या म्हणजे बौद्धिक क्षमतेचा वापर, विशेषीकरण, स्पेशलाइज्ड नॉलेज किंवा तांत्रिक स्किल, कौशल्य या सगळ्याचा विचार आपल्याला कशात करता येईल बघा? संशोधन आणि विकास, रिसर्च अँड डेव्हलपमेंट या प्रकारामध्ये आपल्याला काय करावं लागेल? चतुर्थ क्षेत्राचा विचार करावा लागेल. उदाहरणार्थ आता बघा बरं, एखादी सॉफ्टवेअर विकास करायचा आहे. सॉफ्टवेअर विकास करणे हे कोणत्या क्षेत्राचं कार्य आहे? चतुर्थ क्षेत्राचं कार्य आहे. वित्त व्यवस्थापन करणे, पैशाचं व्यवस्थापन करणे याच्यासाठी म्हणजे सरकार कार्य करत असतं बघा जनतेसाठी, हे सुद्धा काय आहे? चतुर्थ क्षेत्राचंच उदाहरण आहे असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. म्हणजे चतुर्थ क्षेत्राचा विचार करत असताना आपल्याला 2-4 गोष्टीकडे लक्षात द्यावं लागेल. एक तर त्या क्षेत्रामध्ये बौद्धिक क्षमतेचा वापर जास्त करण्यात आलेला असतो, विशेषीकृत ज्ञान त्याच्यामध्ये जास्त असलं पाहिजे आणि तांत्रिक कौशल्याचा वापर त्याच्यामध्ये अधिक प्रमाणात, मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे असं विचार आपल्याला येथे करावा लागेल. आता पंचम क्षेत्र आहे जे की या क्षेत्रामधले शेवटचं क्षेत्र म्हणून आपण विचार करू. पंचम क्षेत्र, अर्थव्यवस्थेमधलं सर्वोच्च स्तरावर निर्णय प्रक्रिया याच्यामध्ये समाविष्ट असते. म्हणजे जे निर्णय प्रक्रियेशी संबंधित असलेले कार्य आहेत ते पंचम क्षेत्राशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ सरकारचा समावेश कुठं करचाल तुम्ही? पंचम क्षेत्रामध्ये करचाल. आता भारतामध्ये असलेले जे विद्यापीठे आहेत त्या विद्यापीठाचा समावेश कशामध्ये करचाल? पंचम क्षेत्रामध्ये करचाल. जे भारतामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत, विज्ञान संस्था असतील किंवा आर्थिक संस्था असतील, राजकीय संस्था असतील, या सगळ्याचा समावेश तुम्ही काय करचाल? या पंचम क्षेत्रामध्ये करचाल. म्हणजे टॉप एक्झिक्युटिव्ह आहेत, जे निर्णय घेणारे जे उच्चस्तरीय अधिकारी आहेत, या अधिकाऱ्याचा समावेश कुठं करचाल तुम्ही? पंचम क्षेत्रामध्ये करताल असं आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. तर हे झाले
अर्थव्यवस्थेचे जे विविध क्षेत्र आहे होते व्यवसायानुसार त्याचा विचार आपल्याला अशा पद्धतीने करता येईल. आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार किती पडतात. मग जसं पाहिलेले आपण अगोदरच जे मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे 4 प्रामुख्याने प्रकार पडतात. एक आहे ज्याला सार्वजनिक क्षेत्र असं म्हणतो, दुसरं आहे खाजगी क्षेत्र असे म्हणतो, संयुक्त क्षेत्र आणि सहकारी क्षेत्र. हे 4 प्रकार मालकीनुसार अर्थव्यवस्थेच्या क्षेत्राचा विचार करावा लागेल. त्यातला एक आहे सार्वजनिक क्षेत्र ज्याला पब्लिक सेक्टर म्हणतो आपण. मग आता सार्वजनिक क्षेत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे सरकारची मालकी आहे. बघा मालकी कुणाची असणार आहे, असे उद्योगधंदे किंवा अशा अर्थव्यवस्थेचे क्षेत्र ज्यामध्ये सरकारची मालकी आहे आणि व्यवस्थापन देखील सरकारच करत आहे. म्हणजे मालकी पण सरकारची आणि व्यवस्थापन पण सरकारचंच आहे. अशा क्षेत्राला सार्वजनिक क्षेत्र पब्लिक सेक्टर म्हटलं होतं. मग आता उदाहरणात जर पाहायचं झालं तर रेल्वेचा विचार करावा लागेल. बघा भारतातल्या म्हणजे रेल्वेची मालकी ही सरकारची आहे आणि रेल्वेचं व्यवस्थापन सुद्धा सरकारच करत आहे, म्हणून आपल्याला याचा विचार करावा लागेल. आता खाजगी क्षेत्राचा जर विचार करायचा असला तर याची मालकी कुणाकडे असणारी आहे, खाजगी व्यक्तीकडे असणारी आहे. मालकी कुणाकडे असणारी आहे, खाजगी व्यक्तीकडे किंवा एखादा समूह आहे त्या समूहाकडे याची मालकी असणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे या क्षेत्राचा प्रामुख्याने उद्देश काय असणार आहे, नफा मिळवणे. बघा सार्वजनिक क्षेत्राचा उद्देश नफा मिळवणे का नाही, लोकांचं कल्याण करणे आहे. पण खाजगी क्षेत्राचा लोकांच्या कल्याणावर भर आहे का, नाही. तिथं नफा हे फार महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ किरकोळ व्यापार असतात त्या किरकोळ व्यापाराचा विचार करत असताना आपल्याला काय करावं लागेल, खाजगी क्षेत्राचा विचार करावा लागेल. आता असे काही क्षेत्र आहेत जे सरकारच्याही मालकीचे आहेत आणि खाजगीही व्यक्तीच्या हातात असतात. अशा ज्या दोन्ही प्रकारच्या मालकी असून तयार होणाऱ्या क्षेत्राला काय म्हणण्यात आलेलं आहे, संयुक्त क्षेत्र जॉईंट सेक्टर म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे जॉईंट सेक्टरमध्ये काय केलेलं आहे, सरकारही मालक असतो आणि खाजगी व्यक्तीही मालक असतो. दोघांच्या संगनमतामधून हे क्षेत्र तयार झालेलं असतं. त्याला आपण काय म्हणावं लागेल, जॉईंट सेक्टर म्हणावं लागेल. आता हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात 4थ्या क्रमांकाचं क्षेत्र आहे. पहा भारत पूर्वीपासून सहकार क्षेत्राला अधिक किंमत देत आहे किंवा सहकार क्षेत्रावर अधिक जोर देत आहे. विकासाचं मॉडेल म्हणून सहकारी क्षेत्राला गृहीत धरण्यात आलेलं आहे. सहकार क्षेत्राचा विचार करायचा झाला तर एक सभासद एक मत या तत्वावर हे सहकार क्षेत्र चालू असतं असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे इथं व्यक्तीला किंमत नाही तर त्याच्या मताला किंमत आहे असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. म्हणून सहकारी संस्था ज्या आहेत ते या क्षेत्रामध्ये आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. म्हणजे मालकीनुसार आपल्याला अर्थव्यवस्थेचे 4 प्रकार पाडता येतील, सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र आणि सहकारी क्षेत्र. आता सार्वजनिक आणि खाजगी हे जे क्षेत्र आहेत याची तुलना आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, सार्वजनिक पब्लिक लिमिटेड. आता बघा इथं पब्लिक लिमिटेड हा शब्द आहे आणि इथं प्रायव्हेट लिमिटेड हा शब्द आहे. म्हणजे इथं सार्वजनिक आहे आणि इथं खाजगी आहे. बघा एखादी मालकी काय आहे, सरकारची आहे, त्याला पब्लिक लिमिटेड हा शब्द आहे. काय त्याच्या पुढे काय असतात बघा, तुम्ही बरेच बोर्ड वाचतात त्याच्या पुढे लिमिटेड असतं, LTD असतं. म्हणजे काय असणार आहे, ते सार्वजनिक असणार आहे. आणि प्रायव्हेट लिमिटेड ज्या पार्टीच्या समोर आहे, बोर्डावर आहे, त्याला तुम्ही काय म्हणसाल, ते खाजगी क्षेत्र आहे असं म्हणसाल. मग आता बघा या दोघांमधला जर महत्त्वाचा फरक जर लक्षात घ्यायचा असला तर सभासद संख्येचा विचार करावा लागेल. सार्वजनिक क्षेत्रामध्ये पब्लिक लिमिटेडमध्ये किमान कमीत कमी 7 सदस्य असले पाहिजे. किमान किती असले पाहिजे, 7 असले पाहिजे आणि जास्तीत जास्त अमर्यादित असले पाहिजे. पण खाजगीमध्ये तसं नाही, कमीत कमी 2 पाहिजे आणि जास्तीत जास्त 50 म्हणजे 50च्या वर सदस्य याच्यामध्ये राहू शकत नाहीत. आणि मग संचालकाचा जर विचार करायचा झाला तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये 3 संचालक असू शकतात तर खाजगीमध्ये 2 संचालक असू शकतात असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आता सार्वजनिक क्षेत्र जर निर्माण करायचं असेल तर भाग भांडवलाची गरज पडेल. मग भांडवलाची मर्यादा 5 लाख रुपये. बघा पब्लिक सेक्टर जे आहे याची 5 लाखाची आहे तर खाजगीच्या बाबतीत जर तुलना करायची झाली आपल्याला तर 1 लाखामध्ये सुद्धा खाजगी उद्योग तयार करता येतो असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आता शेअर्सची विक्री, जे भाग भांडवल आहे त्याची विक्री जर करायचं असेल तर सार्वजनिकरित्या करता येते आणि खाजगीरित्या करावं लागेल. खाजगी ह्याच्यामध्ये खाजगीरित्या करावं लागेल पण इथं सार्वजनिकरित्या करावी लागेल.
आणि जे काही या संस्थेचे कागदपत्र आहेत, जे काही ऑडिट आहे ते जारी करावं लागेल, लोकांच्या समोर मांडावं लागेल, कारण ही सार्वजनिक आहे. मात्र खाजगीमध्ये मात्र आपल्याला असं करायची गरज बसणार नाही. हा फरक यामध्ये आहे असं आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आता बघा, या सर्व व्हिडिओचा एक सारांश जर आपल्याला काढायचा झाला, म्हणजे आतापर्यंत आपण काय अभ्यास केला, तर याचा विचार करत असताना आपण सुरुवातीला अर्थव्यवस्था म्हणजे काय पाहिलं. अर्थव्यवस्थेचे जे प्रामुख्याने 4 घटक आहेत. एक उत्पादन आहे, दुसरं विभाजन आहे, तिसरं विनिमय आहे आणि चौथं उपभोग आहे. या 4 घटकाच्या आजूबाजूलाच हा व्यवहार चालत असतो. त्यालाच आपण अर्थव्यवस्था असं म्हणण्यात आले किंवा अर्थव्यवस्थेचे घटक असं म्हणण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण विचार काय केला, मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार पाडले. भांडवली स्वरूपाची, समाजवादी स्वरूपाची आणि मिश्र स्वरूपाची. विकासानुसार अर्थव्यवस्थेचे आपण प्रकार पाडले. विकसित अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था. आता व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेचे आपण प्रकार पाडले, ज्याला आपण प्राथमिक क्षेत्र म्हणले, द्वितीय क्षेत्र म्हटले, तृतीय क्षेत्र म्हटले, चतुर्थ आणि पंचम हे पद्धतीने पाहिले. तर विकासानुसार आपण काय पाहिलेलं आहे, एमपीएससी असेल, यूपीएससी असेल किंवा महाराष्ट्रातल्या विविध स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असे अर्थशास्त्रावरचे लेक्चर्स आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहेत. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रापर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना हे शेअर्स करा. जर या व्हिडिओमध्ये काही चुका झालेल्या असतील किंवा या व्हिडिओमध्ये काही कमतरता राहिलेली असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.